माझं नाव ऋषिकेश रोकडे आहे आणि मी काही लेखक वगैरे नाही आहे, पण मी लिहितो कधी कधी. म्हणजे मला आवडतं लिहायला. बऱ्याचदा काय होतं की आपल्या आयुष्यात खूप सारे प्रसंग होतात. कधी मोटिवेट करणारे, कधी डिमोटिवेट करणारे, कधी हसवणारे, कधी रडवणारे, कधी प्रेमात पाडणारे. हे सगळे प्रसंग होऊन जातात आणि आपल्याला कळत नाही की तो फील काय होता, आणि तो फील लक्षात राहावा म्हणूनच मी लिहितो. तर काही कविता आहेत माझ्या अशा गोष्टी लिहिलेल्या, आणि त्या मला असं वाटतं की माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी त्या रिलीज कराव्यात. आणि त्यातलीच हा माझा पहिला व्हिडिओ आहे ज्यात मी माझी पहिली पोएट्री प्रेझेंट करतो आहे, जिचा सारांश कुठे काहीतरी असा आहे की आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात की आपण एक चेंज हवा असतो आपल्याला, आणि आपण आपल्या आयुष्यात काहीतरी करण्यासाठी धावपळ करतो आहे. बरेच वर्ष त्यात निघून जातात, पण आपण त्या जिद्दीने काम करत असतो. काय भेटेल काय नाही माहिती, त्याच्या पलीकडे आपण त्या सगळ्या गोष्टी करत असतो. अशीच वेळ माझ्याही आयुष्यात आली आहे, तुमच्याही आयुष्यात आली असणार आहे किंवा येईलही पुढे. तर त्यावेळेस ना असे सगळं करत असताना खूप वेळ निघून जातो. एक 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 रिअलायझेशन पॉईंट येतो आपल्या आयुष्यात की इतका वेळ निघून गेला आहे आणि मी काय करतो आहे किंवा काय होणार आहे माझं आयुष्यात. आणि त्यावेळेस आयुष्य हे सिरियस होऊन जातं. कारण आणि तसंच आयुष्य सिरियस म्हणजे प्रत्येकाच्या वेळेस ह्या गोष्टी होतात, आणि तसंच काहीतरी माझ्याही आयुष्यात होऊन गेलं. पण त्या सिरियसनेसला मी काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने नरेट केलं आहे, जी आजची पहिली पोएट्री आहे. आणि ती पोएट्री असं काहीतरी सांगते. त्या पोएट्रीचे शब्द मराठी जरी नसले तरी मला नाही वाटत की इमोशन सांगण्यासाठी कुठल्या भाषेचं निर्बंध किंवा काही लिमिटेशन्स असतील. तर ही कविता त्याच एका प्रसंगावरती आणि त्या एका वेळेवरती बोलते जिथे आपलं आयुष्य खूप जास्त सिरियस होतं. आणि असं काहीतरी आहे ती कविता की ये जिंदगी किश्तों में बीतेगी या रास्तों पे कटेगी पता नहीं. ये जिंदगी किश्तों में बीतेगी या रास्तों पे कटेगी पता नहीं. यूं ही धीमे धीमे चलेगी या किसी एक रात में बदलेगी पता नहीं. हम तो आज भी उसी राह पे चल रहे हैं. कोई अपना मिलेगा या पता नहीं. ये बेनाम मंजिल आखिर किसी जाल सरी का है. इससे बेवजह कोई उलझता नहीं. धूप में चलकर रातों से मिलना हमने तारों से सीखा है. हाँ, धूप में चलकर रातों से मिलना हमने तारों से सीखा है. ये लिखी हुई नज़म शायद कल मशहूर हो जाए, यही तकदीर में लिखा है. हमें ये तकदीर का लेखा जोखा कुछ पता नहीं. हमें ये तकदीर का लेखा जोखा कुछ पता नहीं, पर आखिर कब तक ये ज़िंदगी यूं ही करीबी में टटोलती रहेगी पता नहीं. एक ज़िंदगी है मेरी जो किश्तों में बीतेगी या रास्तों पे कटेगी पता नहीं. जो ही धीमे धीमे चलेगी या किसी एक रात में बदलेगी पता नहीं. मेरी रातों की नींद आजकल मेरे सपनों ने बुला दी. मेरे रातों की नींद आजकल मेरे सपनों ने बुला दी. मेहनत की सारी रोटी भी इस चूल्हे ने जला दी. आंखों से चल रही ये बारमाह बारिश आखिर कब रुकेगी पता नहीं. आंखों से चल रही ये बारमाह बारिश आखिर कब रुकेगी पता नहीं. बस ये साली एक जिंदगी है मेरी जो किश्तों में बीतेगी या रास्तों पे कटेगी पता नहीं. यूं ही धीमे धीमे चलेगी या किसी एक रात में बदलेगी पता नाही. तर असंच काहीतरी आहे आयुष्य, ज्यामध्ये तो वेळ येतो आपल्या आयुष्यात आणि त्यावेळेस खूप सारे प्रश्न पडलेले असतात. मलाही येऊन गेले ते प्रश्न पडले आणि मी त्याचं काहीतरी असं नरेट करून ठेवलं. कदाचित असे खूप सारे प्रसंग माझ्या आयुष्यात आहेत ज्याला मी पोएट्री, ब्लॉग आणि बऱ्याचशा गोष्टी नमूद करून ठेवल्या आहेत. त्या मी अशा व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येईल. व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या जसं वेळ जमेल तसं मी करून घेऊन येत जाईल. थँक्यू सो मच.